हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी दूध गरम करायला ठेवलंय. दुर्वासाठी चॉकोस बनवायचे आहेत आणि लादी वगैरे पुसून झाली. आता मी देवपूजा करून घेते कारण आज माझा उपवास आहे, प्रदोष, आणि उद्या लगेच महाशिवरात्री असणार आहे. मी महाशिवरात्रीसाठी उपवासाला काय बनवायचं ते आणि कसं बनवायचं, म्हणजे रताळू कसे उकळायचे त्याबद्दल थोडं बोलणार आहे आणि आज उकळून पण दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला उद्या काही प्रॉब्लेम येणार नाही उकळायला. आता मी देवपूजा करून घेते आणि नंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. आदिदेवस्य नमस्कारो ये कुलवन्ति दिने दिने जन्मान्तरे जगत्प्रेषु मी पातेल्यात थोडं पाणी घेतले आणि ते उकळायला ठेवते आणि त्याच्यावर अशी छिद्रे छिद्रे असलेली चाळण घ्यायची आणि ह्याच्यात पाणी घेतलंय. आता मी त्याच्यात रताळू धुवून घेते. जोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत पाण्यात ठेवायची. ती छान त्याची माती मऊ होते, मग ती इझिली निघते. आता आपल्याला किती उकळायची त्याप्रमाणे रताळू काढून घ्यायची आणि ही अशीच ठेवायची, म्हणजे एकदा सोडून. आपल्याला खराब किंवा काय वाटला तर तो थोडासा कट करून बघायचं. आता जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत मी रताळू पाण्यातच ठेवते. मी हळदीची पानं घेतली आहे, जी सुकली आहे, पण मी प्लॅस्टिकच्या पिशवीत फ्रीजमध्ये ठेवली होती. यांचं असं वैशिष्ट्य आहे की हे उकळत्या पाण्याबरोबर किंवा गरम झाले तर यांचा स्मेल अजून जास्त इन्हॅन्स होतो, म्हणजे त्यांचा स्मेल हा कायमच असतो. आता स्मेल जरी कमी वाटत असला तरी ते उकळून त्यांचा स्मेल खूप छान इन्हॅन्स होईल, म्हणून मी हे पानं ठेवणार आहे आणि त्याच्यावर रताळू ठेवणार आहे. मग ते पानं पण पाण्यात थोडी धुवून घेते, त्यांना पण पाण्यात असंच ठेवते. तोपर्यंत मी चहा बनवून घेते. पाणी उकडलं की चाळणवर पहिले हळदीची पानं अंथरून घ्यायची, त्याच्यावरती रताळू ठेवून वरून असं सेम प्रकारे ताट झाकून घ्यायचं आहे. आणि आता पाणी उकळलेलं आहे, आपण चेक करून घेऊया. आणि आता त्याच्यावर मापात बसतील एवढे कापून मी छान पाणी अंथरून घेणार आहे. जसं ते गरम चाळणवर ठेवलं तसं त्याचा स्मेल येत आहे हळदीचं. मी तुम्हाला कशा ठेवले ते एकदा बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा, असे मी सगळ्या पानांवर रताळू ठेवलेले आहे. आता मी ताट झाकून 10 मिनिटं त्यांना स्टीम करून घेते. चहा इकडे दूध. हे बघा, आपले रताळू स्टीम झाले आहेत आणि त्यांची सॉफ्टनेस मी तुम्हाला दाखवते. इझिली ते स्मॅश होत आहे. हे आपले रताळू रेडी आहेत आणि त्यांच्यात हळदीचा स्मेल आणि हळदीचे म्हणजे खाताना जो तोंडात हळदीचा स्मेल येत आहे तो नेक्स्ट लेवल आहे. खूप छान आहे. आणि उकळलेल्या रताळूंचा पण खूप छान हळदीचा स्मेल येत आहे. आज सकाळीच ते मंडईत गेलेले भाजी आणायला आणि एवढी भाजी आणली आहे. हे उपवासासाठी ॲपल आहेत, बनाना बबलीसाठी. आणि बबली सकाळ सकाळीच काय खाते बाळा? काय ते ॲपल खाते. अच्छा, हो हो, समजलं सगळ्यांना. आता मी ते भरून घेते. ए फॉर ॲपल. अच्छा, मी ती उकडते. तुम्हाला सकाळी आणली ना तुम्ही, हळद आणि नमक घातलं ना, भरून ठेव ना सगळं. हो ना, तीच निवडली मिरची. आता भरली. ॲपल खाते, चांगली आहे. बबलू काय करते? ऐक
बबलू बेबी झाली आहे तू. तू आता छोटू बेबी नाही आहे बेबी. काय बघा नुसती दिवसेंदिवस ही छोटीच होते का. बघ ना टॉवेल गुंडाळून राहिली. काय बेबी 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 कशा घालतो. अच्छा रडतो कशा बेबी. काय झालं बेबी. ऐ दुध पाहिजे. बेबीला दुध पाहिजे. हा पी पी पी. काय चुकली. आपल्या घरात दुसरा बेबी. हा दुसरा बेबी आलाय. अच्छा एक फोटो क्लिक करा. बेबी बघा आमचा छोटू बेबी. हा बेबी दुसरा छोटू बेबी आला आमच्याकडे बघा. हे बघा छोटू बेबी. काय वाटतं. ती जशी जशी मोठी होते तसं तसं तिला बेबीच व्हावं असं वाटतंय. बेबी रडून दाखव. फेसवर छोटा बेबी वाटतोय का सांगा कमेंट मध्ये. बेबी नको रडू नको रडू. मी आता बनवत आहे इंडियन स्टाईल फ्राईड राईस, जो मे बी सगळ्यांच्या घरात बनत असेल. त्यासाठी मी कढई घेतली, त्याच्यात थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि आता हिरवी मिरची ॲड करते. तेल छान गरम झालंय. आणि मी कढीपत्ता आणि लगेच कांदा टाकणार आहे, नाहीतर कढीपत्ता. त्यासाठी मी 2 हिरवी मिरची, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 2 टोमॅटो घेतली होती बारीक कट करून. हे आहेत लसूण, जे मी बारीक चेचून घेतलेले आहे. आणि कमी गॅसवर कांदे छान सॉफ्ट व्हायला देते. हे आहेत मोहरी आणि जिरं, जे मी अगोदरच ऍड केलं. कांदे छान सॉफ्ट झालेली आहेत. हो का. आता मी त्याच्यात टोमॅटो पण ऍड करून देते. अरे बापरे, नवीनच काय टाकते. आणि टोमॅटो जरा सॉफ्ट झाली की मग मी मसाले ऍड करते. ओ माय गॉड, एवढं सगळं टाकते. जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होतात तोपर्यंत मी कोथिंबीर बारीक कट करून घेते. ओ माय गॉड, एवढी कामं करते. कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे, ती मी लास्टला टाकणार आहे. आणि हे बघा टोमॅटो पण बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय. या स्टेजला मी त्याचे सगळे मसाले ऍड करून घेते. त्याच्यानंतर धना जिरा पावडर, त्याच्यानंतर हळद, आणि ह्या स्टेजला मी भात छान असं मोकळा मोकळा करून त्याच्यात घालणार आहे. आणि आता मी छान मिक्स करून घेते. चवीनुसार नमक ऍड करून घेते. आता मी वरून कोथिंबीर टाकून देते. परत एकदा मिक्स करते. नंतर 5 मिनिटासाठी मी ताट वरून झाकून ठेवणार आहे. आणि हा आपला इंडियन फ्राईड राईस रेडी आहे. इंडियन फ्राईड राईस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर बनवतच असाल 100%, पण जर कधी बनवला नसेल तर बनवून बघा. माझ्या मिस्टरांना खूप आवडतो. ते माझा उपवास किंवा काय शॉर्टकट काय बनवायचं असेल तर ते हेच मला सजेस्ट करतात की तू इंडियन स्टाईल फ्राईड राईस बनव असं.
आणि आपला इंडियन स्टाईल फ्राईड राईस रेडी आहे. तुम्ही बघू शकता लुक, याचा चमक आणि मोकळे मोकळे दाणे, टेक्स्चर ऑल इज व्हेरी गुड अँड परफेक्ट. टेस्टला पण तो खूप धमाकेदारच असतो. इंडियन स्टाईल म्हटल्यावर त्याच्यात तो एक झणझणीतपणा असतो. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आंघोळ केली, दुर्वाचे पप्पा जेवले, दुर्वा पण जेवले. आता ते झोपायला आले दुपारी आणि बघा त्यांची मस्ती काय सुरू आहे. झोपायचं सोडून ते असे नाटक माझी सगळी कामं आवरली आहे. आता मी चहा बनवते आणि दुर्वा आणि दुर्वाच्या पप्पांची उठायची वाट बघते. मी झोपली नाही कारण माझं पार्सल येणार होतं म्हणून. मी कधीच म्हणजे डोअर बेलचं बटन ऑन ठेवत नाही. दुर्वा उठेल डिस्टर्ब होईल म्हणून, किंवा मोबाईल पण सायलेंट ठेवते. कधीच ऑन ठेवत नाही, म्हणजे नॉर्मल मोडवर. याच मोबाईलसुद्धा नॉर्मल मोडवर ठेवला आहे. डोअर बेलचं बटन पण ऑन ठेवलं आहे. त्याचं एकच रिझन आहे, माझं पार्सल येणार होतं. आणि मी आज फर्स्ट टाईम, म्हणजे सिरियसली फर्स्ट टाईम एवढा वेट करते त्या पार्सलचा, आणि ते आज आलेलं नाही. नॉर्मली 2 दिवस अगोदरच येणार. मी एक्स्ट्रा पे करून, म्हणजे टुमोरो डिलिव्हरीसाठी अप्लाय केलेलं एक्स्ट्रा पे करून, आणि ते आज आलेलं नाही आहे. मी खूप सॅड आहे. आय होप अजून अर्धा 1 तासापर्यंत यायला पाहिजे. मी खूपच म्हणजे एक देवाला प्रार्थना करते. ते काय हे तुम्हाला उद्या समजेलच, किंवा मी अनबॉक्सिंग करेल तेव्हाही समजेल. पण फर्स्ट टाईम असं झालं आहे माझं. नाहीतर नॉर्मली डेटपेक्षा 2-3 दिवस अगोदरच माझं पार्सल डिलिवर्ड होतं. हे फर्स्ट टाईम झालं आहे आणि मी खरंच खूप नर्वस आहे. मी झोपली पण नाही आणि मी सकाळपासून वाढवते परत, तरी माझं पार्सल डिलिव्हर झालं नाही आहे. मी खूपच सॅड आहे. फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स आला आहे खरंच. आता बघू, आलं तर ठीक आहे, ठीकच आहे, नाही खूप चांगलं होईल. आता बघूया. आता दुर्वा आणि दुर्वाचे खूप झोपले. दुर्वाचे बाप्पा, दुर्वा त्या साईडला आहे. आणि इथे मी वेट करत बसली, माझं पार्सल कधी येईल. कधी येईल, फर्स्ट टाईम एवढी वाट बघते. आणि तुम्ही बघू शकतात माझा चहा आणि वेफर्स, म्हणजे माझा उपवास आहे म्हणून रेडी आहेत. तरीसुद्धा अजून पार्सल आलेलं नाही आहे. मी खाते आणि वेट करते. फायनली माझं पार्सल आलेलं आहे. माझं पार्सल, आणि फायनली मी वेट करत होती सकाळपासून. ते पार्सल माझं आता आलेलं आहे. आता अनबॉक्सिंग करून घेते. तुझ्या पण येणार आहे, उद्या येणार. लॉंग आहे का? आता मी घालूनच बघा. मी कमेंट करून सांगा माझा ड्रेस कसा वाटला. मम्माने ड्रेस आणलाय म्हणून आता बेबी आमची रुसून बसली. बेबी काय झालं, इकडे बघ, हे बघ व्हिडिओ चालू आहे. काय घेते? बेलपत्र कुठे घेते? महाशिवरात्रीची गर्दी बघू शकता. हे श्री सोमनाथ महादेवांचं मंदिर आहे. शिवरात्री आहे काल म्हणून इथे सजावट सुरू आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता बघूया कसं डेकोरेट झालं आहे ते. पुढून पण बघूया आपण आता. गणपती मंदिराच्या 5 मिनिट अंतरावर हे मंदिर
पूर्ण मंदिराला फुलांच्या माळाने सजवलेलं आहे. डिझाईन चमकली पाहिजे. इकडून जा. बोला आता. सँडल घेऊन नाही केली. हो रे बाळा, गाडी कर ना. आणि सगळी सजावट सुरू आहे आतमध्ये. बाहेर म्हणून एंट्री आतमध्ये बंद केली आहे. मी आतमध्ये तर नाही जाऊ शकली, उद्या शिवरात्री आहे म्हणून, पण बाहेरून दर्शन घेतलं. बबलो काय घेतलं दाखव. असं दाखव. प्ले घेतला. काय अच्छा बघू दाखव कसे. वाव ध्रुवा आता काय घेते तू. कलर्स, होळीचे कलर्स. अच्छा आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशल डिनरसाठी आम्ही आलेलो आहोत. आहे अजून आलं नाही. कांदा मागवला आम्ही वेट करतो. येतो. आणि हा माझा व्हॅलेंटाईन डेचा गिफ्ट, ज्याचा मी सकाळपासून भेट करत होते. कोणता आहे काय आहे मला माहीत नव्हतं, फक्त काहीतरी येणार आहे असं माझे मिस्टर बोललेले. मी काहीतरी आहे स्पेशल सरप्राईज, म्हणजे काहीतरी स्पेशलच असणार म्हणून मी वेट करत होते. आणि कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. पनीर म्हणून कढईमध्ये सर्व. खाऊन सांग कसं आहे. छान आहे. हां छान. डबलो खाते तो ना. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनवर ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओजला लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. बाबा